नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नुकतीच मोहोळ नगर परिषदची निवडणुकी संपन्न झालेली आहे. यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे मोहोळमध्ये गाजलेली जी इलेक्शन आहे किंवा जो निकाल आहे, तो महत्त्वाचा निकाल म्हणजे मोहोळच्या ज्या नगराध्यक्षा निवडून आल्या त्या अतिशय कमी वयाच्या आहेत आणि त्याचीच महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. त्या कोण आहेत, काय आहेत, आपण ती थोडक्यात जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, आपलं काय नाव? माझं नाव सिद्धी राजू वस्त्रे. मी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अ, राष्ट्रवादी बरोबर आहे. युतीमधून मी निवडणूक लढवलेली आहे. जी बारसकर आणि उमेशदादा पाटील, चरणभाऊ चौरे. मोहोळ नगर परिषद 2025 ची निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. मोहोळ शहरातील सर्व मायबाप जनतेने जी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आमचे नेते आदरणीय रमेशजी बारसकर, जिल्हाध्यक्ष चरण चौरे, आमचे आमदार राजूभाऊ खरे साहेब, तसेच आमचे युतीचे उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली आहे. ताई, तुम्ही निवडणुकीमध्ये आलात, पण आपलं शिक्षण कुठे आणि काय झालं? तुम्ही कसं आला याच्यामध्ये? मी नर्सरी ते 4थी पर्यंत लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते आणि 5वी ते 10वी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला आणि 11वी 12वी मी नागनाथ विद्यालयामध्ये केली आणि बीकॉम फर्स्ट इयर टू थर्ड इयर पर्यंत मी गरड कॉलेजला केलं आणि आता सध्या मी एमकॉम फर्स्ट इयरला आहे. सर्वप्रथम माझे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळचे सरपंच होते. 15 वर्ष सलग सरपंच होते आणि खरं तर ही आवड मला त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. जनतेची सेवा करायचं हे माझं ध्येय आहे. म्हणजे तुम्हाला जे तुमचं पॉलिटिक्स किंवा राजकीय तुम्हाला जो वारसा आहे तुमच्या आजोबाकडनं मिळाला, हा वारसा मिळाल्यापासून तुम्हाला तुमच्या आजोबाकडनं आणखी काय काय शिकायला मिळालं? आजोबांनी आमच्या कधी धर्मभेद किंवा जातीभेद केला नाही. ते कोणतंही कार्य करताना प्रत्येक धर्म सोबत घेऊन चालायचे आणि इथून पुढे मीही तसंच करणार आहे. प्रत्येक धर्म माझ्यासोबत घेऊन चालणार आहे. विकासाचं किंवा मोहोळचं विजन काय असेल? मोहोळ शहरात जनतांच्या जास्त काही अपेक्षा नाहीयेत. त्या समस्या ज्या काय आहेत ते रस्ते, अंडरग्राऊंड गटारी, सांडपाणी आणि प्यायच्या पाण्याचं आणि तोही आम्ही त्याचाही प्रश्न मार्गी लावू आणि आम्ही जाहीरनामाही तसा प्रसारित केलेला आहे. विरोधक हा मुद्दा मला फक्त निवडणुकीपुरतीच होता. आता सर्व जनता मला सारखीच. माझं जे काही ध्येय आहे ते फक्त माझं मोहोळचा विकासच. मोहोळ शहराच्या विकासाच्या अनुषंगाने हॉस्पिटलचा प्रश्न असेल, लहान मुलांसाठी गार्डनचा प्रश्न असेल, थोर मोठ्या वृद्ध लोकांचा बसण्या उठण्यासाठी गार्डनचा प्रश्न असेल, क्रीडा संकुलनाचा प्रश्न असेल, असे अनेक इतर प्रश्न आहेत. तो आम्ही येत्या काळात सर्व मिळून मार्गी लावू. ताई, तुम्ही मोहोळच्या जनतेसाठी काय आवाहन कराल? मोहोळ शहरातील जनतेला मी एवढंच सांगते की तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मी सोडवण्यासाठी कायम तत्पर असेन. 24 तास तत्पर असेन. तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही माझ्यापर्यंत येऊन सांगू शकता किंवा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा.
आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.